नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलमध्ये. मंडळी, तुमच्या नशिबाचा काळोख झाला आहे का? तुमचं सुखसुद्धा बांधलं गेलं आहे का? तुम्हाला आठवतंय का तुमच्या आयुष्यात शेवटचा तो दिवस कोणता होता, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मनसोक्त आणि आनंदी जीवन जगत होते? तुम्हाला जाणवतंय का की तुमच्या मेहनतीच्या मानाने तुम्हाला यश मिळत नाहीये? पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातो. घरात लहान-सहान कारणांवरून वादविवाद होत राहतात. आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला एक अनामिक भीती सतावते. तुमचा हा गैरसमज आहे की हे सर्व तुमच्या नशिबामुळे किंवा तुमच्या वाईट वेळेमुळे होत आहे. कारण मी तुम्हाला एक असे भयानक सत्य सांगणार आहे, जे ऐकून तुमचा थरकाप उडेल आणि पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांवर संशय येईल. मनामध्ये भीती आणि विश्वासघात हे सर्व अडथळे नैसर्गिक नाहीत, तर गेल्या 12 वर्षांपासून तुमच्यावर केलेला एक भयानक तांत्रिक हल्ला आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक सुख, प्रत्येक पैसा, तुमची प्रगती आणि तुमच्या कुटुंबाचा आनंद, मंडळी, हे सर्व एका गुप्त शत्रूने शक्तिशाली तंत्रमंत्रासोबत जाड साखळीने बांधून ठेवलेलं आहे. सर्वात मोठी भीती ही आहे की हा दृष्ट आणि विश्वासघातकी शत्रू बाहेरचा कोणी नाहीये, तो तुमच्याच रक्ताच्या नात्यातील आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य तुमच्या यशाचा द्वेष करतो. आणि त्यानेच हे काळं जादू करून तुमचं भविष्य अंधारात ढकललेलं आहे. तो आजपर्यंत तुमच्या सोबत राहिला, तुमची स्तुती केली आणि आतून तुम्हाला संपवण्याची कटकारस्थान रचत होता. तुम्ही त्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, तोच तुमचा गद्दार आहे. बघा मंडळी, तुम्ही केलेले प्रचंड मेहनतीचे फळ का मिळत नाही? तुम्हाला वाटते ना की बघा, रात्री तुमच्या घराच्या भिंतीवर काहीतरी विचित्र शक्ती संचारते. तुमचे स्वप्न अचानक का अर्धवट राहते? हा गुप्त शत्रू नेमका कोण आहे? त्याचे नाव, त्याची ओळख आणि त्याचा अंतिम डाव काय आहे? या व्हिडिओमध्ये तुमच्या दुःखाचे मूळ कारण उघड केले जाणार आहे. बघा, तुमच्यावर असलेले हे सर्व बंधन आज तोडले जातील आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे याची अचूक ओळख सांगितली जाईल. तुमचा बांधलेला पैसा, यश आणि आनंद परत मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते उपाय करायचे आहेत, हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील शेवटचा 12 वर्षांच्या काळोखाचा अंत करणारा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण स्वामी महाराजांमुळेच आपला प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा जाता असतो. श्रद्धेने, भक्ती भावाने लिहा श्री स्वामी समर्थ. तुमच्या बंधनाचे रहस्य, तो गद्दार कोण आहे आणि तांत्रिक शाप काय आहे? बघा मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनो, हे सत्य स्वीकारा की तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही. तुमच्यामध्ये एक अशी असामान्य आणि जलवंत ऊर्जा आहे, जी तुम्हाला शून्यातून विश्व आणि शिखर गाठायला लावते. बघा मंडळी, तुम्ही एकदा एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. तुमच्या याच अविश्वसनीय क्षमतेमुळे तुम्ही केवळ स्वतःचे नव्हे, तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे आयुष्य सुखी आणि समृद्धी करू शकता. पण नेमका हाच तुमचा गुण तुमच्यासाठी शाप बनला आहे. तुमचे हे अफाट सामर्थ्य, तुमची घरातली भरभराट, तुमचा हसरा चेहरा, हे तुमच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला सहन होत नाहीये. या व्यक्तीने तुमच्या पायांच्या तळव्यावरील फोड पाहिले नाहीत. तुम्ही किती कष्ट केलेत हे पाहिले नाही. त्यांना फक्त तुमच्या ताटातील हिरवीगार समृद्धी दिसते. जेव्हा या छुपे गद्दारांना कळून चुकले की तुमच्या क्षमतेची बरोबरी करू शकत नाही, तुमच्यासारखे यश मिळू शकत नाही, तेव्हा त्यांनी तुमच्या विजयावर विजय मिळवण्यासाठी सर्वात खालच्या आणि धोकादायक मार्गाचा अवलंब केला. मंडळी, तंत्र, मंत्र, काली जादू आणि जादूटोणा या गद्दार केल्या. 12 वर्षापासून हळूहळू तुमच्यावर ही काळी क्रिया करत आहेत, ज्यामुळे तुमच्या नशिबाच्या दोऱ्या बांधल्या गेल्या आहेत. हा शत्रू उघडपणे भांडत नाही किंवा तुमच्या तोंडावर शिवीगाळ देखील करत नाही. कारण तोंडावर भांडणारे शत्रू चांगले असतात, त्यांचे वैर लगेचच संपून जाते. पण गद्दार हा अत्यंत कपटी महापापी असतो. बघा मंडळी, जर तुम्हाला त्याचे काही बोलणे आवडले नाही, तर तो मनात ठेवतो. तो तुमच्यासमोर स्वतःचा खरा चेहरा कधीच दाखवत नाही. तो तुमच्याबद्दल मनात द्वेष करत नाही आणि दुश्मनी बाळगवतो. बघा मंडळी, तुमच्या बरबादीसाठी चुकीची तांत्रिक गोष्टीचा आधार घेतो. तुमचे घर, तुमचा पैसा, तुमचे नातेवाईक, तुमची प्रतिष्ठा, या सर्व गोष्टी एका अदृश्य पण शक्तिशाली जाळ्यात अडकलेल्या आहेत. आणि या जाळ्यात शत्रुधार तुमच्याच घरात लपलेला आहे. आज या गद्दारांचा नाम, पत्ता आणि त्याची खरी ओळख तुमच्यासमोर उघड होईल.
मंडळी, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अनेकदा विचार केला असेल ना, की जीवनात आलेला हा अंधेरा नेमका कशामुळे आहे? अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात एक अनोळख, अस्पष्ट आणि थंडगार पोकळी जाणवत आहे. तुम्हाला वाटते की परिस्थिती लवकरच सुधारेल, पण प्रत्यक्षात हादसे तुमच्या हातातून निसटत आहेत. हे केवळ तुमचे भ्रम नाही, तर ही परिस्थिती केवळ वाईट नशीब म्हणून दुर्लक्षित करण्यासाठी नाही. कारण तुमच्यावर आणि तुमच्या कुंभ राशीवर या क्षणाला एक अत्यंत भयानक आणि विनाशकारी ग्रह छाया सक्रिय झालेली आहे. मंडळी, हा एक असा अदृश्य प्रभाव आहे ज्याला साधारणपणे माणूस बघा आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण ज्या व्यक्तीवर ही छाया सक्रिय होते, तो व्यक्ती तिच्या अस्तित्वाने आतून पोखरला जातो. हीच ती रहस्यमय छाया आहे जी रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात पहाटेच्या वेळी तुमच्या घराच्या भिंतीवर सरपटत चालते. ही छाया तुमच्या कानाजवळ येऊन कुजबुजते, ज्यामुळे तुमच्या मनात विनाकारण भीती आणि नकारात्मकता निर्माण होते. मंडळी, सर्वात भयानक म्हणजे ही शक्ती तुमच्या स्वप्नामध्ये घुसते आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळू देत नाही. बघा, या ग्रह छायेमुळे तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक तंत्र मंत्राचे साये मंडळत आहेत. बघा, हे साये जे आहेत तर ते मंडळ घालत आहेत. हीच ती साये आहेत जी तुमच्या प्रगतीच्या मार्गावर एक भिंत उभी करत आहेत. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला भेटायला लागतील बघा मंडळी, त्या क्षणी हे साये तुमच्या आनंदाला ग्रहण लावतात. तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक बघा मंडळी, दिवसागणित प्रगती करत आहेत. पण तुम्ही जिथे होता तिथून खाली येत आहात. तुम्ही मंदिरात जाऊन मन्नते मागितल्या, देवांना प्रार्थना केली, पण हे साये दूर होत नाहीत. याचे कारण हेच आहे की तुमच्यासोबत जे गद्दार आहेत, जे साप आहेत, ते जवळचेच गद्दार तुमच्या आयुष्याला तंत्राच्या बंधनातून बाहेर पडू देत नाहीत. या छायेच्या तावडीतून बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा मंडळी, कारण यामुळेच तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आणि बघा कमाईचा खरा आनंद घेऊ शकणार नाही. कुंभ राशीच्या व्यक्तीला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे की सर्व काही हळूहळू तुमच्या हातातून निसटत चाललेलं आहे. तुम्ही बाहेरून हसता, चेहऱ्यावर आनंद दाखवता, पण पण मनातून तुम्ही सुखी नसता. तुमच्या आयुष्यात अनेक लहान मोठे खुशी येतात, पण तुम्हाला तो खरा आनंद मिळत नाही, जो पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळत होता. तुम्ही एक लहानशी प्रगती केली किंवा एखादे छोटे स्वप्न पूर्ण केले, तरीही तो उत्साह आणि समाधान तुम्हाला जाणवत नाही. तुमचे जीवन पूर्वीसारखे रंगतदार राहिले नाहीत. हे केवळ मानसिक नैराश्य नाही, तर तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबावर लागलेल्या काळे नजरेचा आणि तंत्रमंत्राचा बंधनाचा परिणाम आहे. मंडळी, कुंभ राशीच्या व्यक्तींनी सर्वात मोठी कमजोरी म्हणजेच तिचा अतिविश्वास आणि सरळ स्वभाव. तुमचे सर्वात पहिले आणि गंभीर चूक हीच आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आपलं मानता आणि त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. मंडळी, हे लक्षात ठेवा, जगातील सर्व नाती तोडण्याचा माझा सल्ला नाही, पण कारण जेव्हा तुमच्या हातात पैसा नसतो तेव्हा हेच नाते तुमच्या कामाला येत नाहीत. परंतु तुम्ही अत्यंत सावध राहायला हवे. जर तुमचे 5 नातेवाईक असतील तर त्यातील 2च खरे असतील, प्रामाणिक असतील, तर ते 3 लोक केवळ बनावटी आणि मतलबी असतील. ते केवळ पैशांसाठी जोडलेले आहेत. बघा मंडळी, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा ते तुमच्यासोबत असतील आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा नसेल, संपलेला असेल, तेव्हा तेच नाती तुम्हाला ओळखणार सुद्धा नाहीत. आणि बघा, असेच मतलबी नाती असतात. ते केवळ पैशांसाठी जोडलेले आहेत. त्या मतलबी लोकांपासून सावध राहा. तुमच्याकडून केवळ फायदा हवा असतो. त्यांना वाटते की तुम्ही यशस्वी आहात, तुमच्याकडे पैसा आहे, त्यामुळे संकटाच्या काळात त्यांचा उपयोग होऊ शकतो. बघा मंडळी, जेव्हा तुम्ही याची आर्थिक मागणी पूर्ण करणे थांबवता, तेव्हाच ते तुमच्याशी बोलणे बंद करतात. तोंडावर ते नाते जपण्याचा देखावा करतील, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल दुश्मनीचा भाव आहे. बघा मंडळी, आणि तुम्हाला बरबाद करण्याची नवीन काळे मार्ग शोधतात. हे खरे नातेवाईक ते नाहीत जे तुमच्या सुखामध्ये आणि समारंभात हजारो संख्येने येतात. तुमचे लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरात कोणताही कार्यक्रम असो, लोक येतील, तुमचे यश पाहून जळतील, खाणं खातील आणि तुमच्यावर काळ्या नजरेचा शाप लावून निघून जातील. मंडळी, खरी कसोटी ही आहे, जेव्हा तुम्ही रात्री दवाखान्यात एकटे असता आणि तुम्हाला मदतीची गरज असते, तेव्हा तुमच्यासोबत थांबणारा कोणी आहे का? जेव्हा तुमच्यावर एखादी मोठी आपत्कालीन परिस्थिती येते, भांडण होते किंवा तुम्ही पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीमध्ये अडचणीमध्ये अडकलेले असताल, तेव्हा तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा व्यक्ती कोण आहे?
जे नातेवाईक अशा दुःखाच्या आणि अडचणीच्या वेळी तुम्ही त्यांना मदत केली असो वा नसो, तुमच्यासोबत उभे राहतात, ते देवाने तुमच्यासाठी पाठवलेले फरिश्ते असतात. मंडळी, इतर कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे त्वरित थांबा. तुमच्या कष्टाची कमाई केवळ तुमच्या कुटुंबासाठी, आई-वडिलांसाठी, पती-पत्नीसाठी आणि मुलांसाठी सुरक्षित ठेवा. या असल्या जवळ असलेल्या सापांमुळेच तुमच्यावर तंत्रमंत्राचे बंधन सक्रिय झालेले आहेत. तुम्हाला त्या 3 व्यक्तींचे नाव मी व्हिडिओच्या मध्ये सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये सोडून जाण्याची भयानक चूक करू नका. मंडळी, तुमच्यावर जळणाऱ्या या शत्रूने केवळ तुमचा द्वेष करून थांबवले नाही, तर त्यांनी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करण्याचे पाहिले आहे. बघा, ती पहिली पायरी उचललेली आहे. त्यांनी तुमच्या जन्मकुंडलीतून तुमचे नाव आणि जन्म नक्षत्र चोरलेलं आहे. ही माहिती बंधन क्रिया करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि याच माहितीचा वापर करून तुमच्यावर काळी जादू केली जाते. तुमची दुसरी मोठी चूक म्हणजे तुमचा भोळेपणा आणि निष्काळजीपणा वृत्ती. तांत्रिक क्रिया करण्यासाठी शत्रूंना तुमच्या कोणत्याही व्यक्तिगत अंश लागतो, त्यातून तुमची ऊर्जा आणि आभा शोषून घेता येते. मंडळी, हे साप खूप खतरनाक असतात. आता काही जण म्हणतील की आम्हाला यावरती विश्वास नाहीये. पण बघा मंडळी, ज्याच्यावरती वेळ येते त्यालाच या गोष्टी समजू शकतात. कारण आपण म्हणतो की हे सगळं काळानुसार बदललेलं आहे, पण नाही, हे अजूनही चालू आहे. बघा मंडळी, ही माहिती आहे की तुमच्या वस्तूंमध्ये तुमची ऊर्जा लपलेली आहे. ते तुमच्याकडे बहाणा करून अशा गोष्टींची मागणी करतात. जर एखाद्या नातेवाईकांकडे तुमच्या अंगावरील शर्ट, साडी, लेहेंगा किंवा अन्य साधारण गोष्टी, म्हणजेच बघा कोणताही कपडा किंवा कोणतीही वस्तू त्यांना आवडल्याचे सांगून ते मागतात आणि त्यांना ते त्वरित देऊ नका. तुम्ही वापरलेल्या कपड्यांमध्ये तुमचा घाम, तुमची आभा आणि तुमची ऊर्जा लपलेली असते. मंडळी, जरी तुम्ही तो कपडा धुतला असला तरी तांत्रिक क्रियेसाठी तो अत्यंत प्रभावी ठरतो. तुम्ही कधी ऐकलं असेल का? आपण म्हणतो की आपले चालताना कुणीतरी पायाखालची माती नेली आहे किंवा अनेक गावाकडची लोकं बघा आपली प्रत्येक वस्तू जपून ठेवतात. आपल्या वापरलेले कपडे फेकून देत नाहीत, तसेच जपून ठेवतात. का? तर यावरती तांत्रिक क्रिया करता येते. त्यासाठी, कारण जे पहिले लोकं बोलत होते ते चुकीचं नाहीये आणि आत्ताची लोकं म्हणतात की हे सर्व राहिलेलं नाहीये. पण या सगळ्या गोष्टी आत्तासुद्धा चालू आहेत. तुम्ही कुठल्या देवांच्या ठिकाणी जाऊन बघा, तुम्हाला ते सर्व बघायला मिळेल. बघा मंडळी, हे गद्दार तुमचे कपडा घेऊन त्यावर सहजपणे काला जादू करतात आणि त्यामुळे तुम्ही त्वरित बंधन क्रियामध्ये बांधले जातात. याच क्रियामुळे तुम्ही वारंवार आजारी पडता आणि तुमच्या प्रगतीला ब्रेक लागतो. तुम्ही कोणाशी, बघा मंडळी, कोणाशी व्यवहार करत आहात त्यांची कल्पनाही तुम्हाला तुम्हाला तुमच्या वस्तूंचा वापर करूनही तुमचा विनाश करण्याची ही त्यांची पद्धत आहे. आता मी तुम्हाला या 3 व्यक्तींबद्दल सांगणार आहे. खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत मंडळी. बघा, ज्यांनी तुमच्या हसत्या-खेळत्या आयुष्याची राख-रांगोळी करायचा विचार केला आहे, त्यांची नाव ऐकून तुम्ही चक्रावून जाल. तर बघा, पहिले नातेवाईक तुमच्या कुटुंबातील असा सदस्य आहे जो नेहमी तुमच्या उत्सवामध्ये आणि आनंदांमध्ये शामील असतो. बघा, तो वरून गोड बोलतो, पण त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दल एक विचित्र चमक असते. ते तुम्हाला कधीही जाणवले असेल, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तो तुमचा चुलत भाऊ किंवा तुमच्या आई-वडिलांच्या बाजूस दूरचा नातेवाईक असू शकतो, जो तुमच्या प्रगतीवर नेहमी आतल्या आत जळतो. बघा, त्याच्या नावाची सुरुवात आहे आर या अक्षराने. आर या अक्षराच्या नावाने बघा मंडळी तुमची आर्थिक बाजू बांधलेली आहे. जेव्हा तुम्ही मोठी गुंतवणूक करायला जाता, तेव्हा तो तुम्हाला वाईट सल्ला देतो की तुमच्यासाठी पैसा न टिकणारा शाप तांत्रिक क्रियेद्वारे सक्रिय करतो. तर बघा मंडळी, तुमच्याकडे असलेली संपत्ती त्याला असह्य होते. त्यासोबतच यातील दुसरा नातेवाईक तुमच्या घरातील अत्यंत जवळचा आहे आणि तो नेहमी तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवतो, पण त्याची सहानुभूती खोटी आहे. हा व्यक्ती तुमच्या कामातील बारीक-सारीक गुप्त गोष्टी काढून घेतो आणि त्याचा वापर तांत्रिक क्रियेमध्ये करतो. तुमची मेव्हणी, मेव्हणा बघा किंवा नात्यातील एखादी ज्येष्ठ स्त्री असू शकते. जसे की तुमचा भाऊ बंधनातील, जिने तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांतता लक्षपूर्वक पाहिली आहे. बघा मंडळी, चुलती, चुलता, काका असे काही त्यांचे नावाची सुरुवात यम या अक्षराने होत आहे. यम या अक्षराने शारीरिक आणि मानसिक शांततेला बांधले आहे. म्हणूनच तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. तुम्ही रात्रीच्या मध्यरात्री अचानक उठता, अनेक विचार डोक्यात येतात, विनाकारण थकवा जाणवतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. बघा मंडळी, यम या अक्षराने तुमच्या घरातून तुमचा वापरलेला रुमाल किंवा कंगवा घेऊन तुमच्यावरती काळी जादू क्रिया केली असावी.
तर तिसरी व्यक्ती कुटुंबातील राहूनही नेहमी दूर असतो, तो तुमच्या प्रगतीवर कधीही थेट बोलणार नाही. पण बघा मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, त्याची नजर अत्यंत वाईट काळी आहे. त्याच्याजवळ तुमच्याविषयी सर्वात महत्त्वाची माहिती आहे. हा तुमचा शेजारी किंवा तुमच्या जवळच्या मित्रांपैकी एक असू शकतो, ज्याला तुमच्या जन्म नक्षत्र आणि जन्मकुंडली माहीत आहे. बघा मंडळी, त्याच्या नावाची सुरुवात ए अक्षराने होते. ए नावाच्या अक्षराने बघा तुमच्या आयुष्यातील संधींना बांधले आहे. जेव्हाही तुमच्या आयुष्यात एखादी मोठी चांगली संधी, जसं की नोकरी, व्यवसाय कराल किंवा लग्न, बघा मंडळी, हे ए अक्षराने तांत्रिक क्रियेमुळे ती संधी तुमच्या हातातून निसटून जाते. मंडळी लक्षात घ्या, या 3 व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात धक्कादायक आहेत. त्यांच्यापासून आजच लांब राहायचा प्रयत्न करा. मंडळी, एका क्षणासाठी तुम्हाला वाटेल की बघा, तंत्र मंत्र किंवा काला जादू या केवळ अंधश्रद्धा आहेत, पण त्यांच्यावर ही परिस्थिती ओढते त्यांना या अदृश्य शक्तींचा प्रभाव चांगलाच जाणवतो. हे लक्षात ठेवा. केवळ तंत्र मंत्रच नाही, तर काही लोकांना काली नजर इतकी भयानक असते की ती एका चांगल्या, हसणाऱ्या आणि निरोगी व्यक्तीलाही आजारी पाडू शकते. एका आनंदी आणि खेळकर मुलांनाही या नजरेमुळे उदासी निर्माण होऊ शकते आणि अशक्तता वाटू शकते. म्हणून या सायांपासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवणे हे तुमचे पहिलेच कर्तव्य आहे. आता तुमच्या सुखाचा आणि बरबादीचा अंत करण्यासाठी वेळ आली आहे. मंडळी, उपाय पहिला. हा उपाय केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आहे, जेणेकरून तुमच्यावर कोणतीही काळी नजर पडणार नाही. मंडळी बघा, कोणत्याही जवळच्या हनुमान मंदिरामध्ये जा. तिथे बघा मंडळी, तिथे पंडितजींना विनंती करून हनुमानजींच्या नावावर एक काळा धागा किंवा नजर सुरक्षा कवच बांधून घ्या. हा धागा तुमच्या गळ्या किंवा मनगटावरती हातावर धारण करा. या धाग्यामध्ये तुम्हाला बघा मंडळी, लोखंडाचा कोणताही ताबीज किंवा लोखंडाची छोटी तार जी आहे तर ती घालायची आहे. बघा, हा ताबीज स्टीलचा, चांदीचा किंवा सोन्याचा नसावा, फक्त लोखंडाचाच असावा. लोखंडाची धातू सर्वात जास्त शक्तिशाली असते आणि ती वाईटाला तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते, ती वाईटाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघा मंडळी, फॅशनेबल लोखंडाचे लॉकेटही वापरू शकता. हा उपाय केल्याने तुमच्यावर वाईट नजरेचा होणारा प्रभाव त्वरित थांबेल. तुम्हाला जाणवत आहे ना की तुमचे मन एकाग्र होत नाही, काम करण्याची इच्छा असूनही तुम्ही पुढे पाऊल टाकत नाही आणि तुम्हाला रात्री अचानक जाग येते. हेच ते संकेत आहे की तुमचे मन आणि बुद्धी बंधन क्रियेत अडकलेली आहे. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस किंवा 1 महिना रोज करायचा आहे. त्यामुळे तुमच्यावरील सर्व तंत्रमंत्राचे बंधन पूर्णपणे तुटून जाईल. तर बघा मंडळी, हा उपाय तुम्ही स्वतःवर, घरातील प्रत्येक सदस्यावर किंवा घरावरूनही करू शकता. मंडळी, एक लिंबू घ्या. त्या लिंबाच्या चारही बाजूला, चारही दिशांना एक एक लवंग गाडून टाका. बघा मंडळी, लग्न झालेली स्त्री, पत्नी असेल, आई असेल, बहीण किंवा वहिनी असेल, तर त्यांना सांगा तिने हे लिंबू तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 21 वेळा किंवा तुम्ही ठरवलेल्या दिवसांच्या संख्येनुसार उतरून घ्या. ती विवाहित स्त्री घराबाहेर जाईल आणि ते लिंबू मध्यभागी 2 भागांमध्ये कट करून एका कापलेल्या भाग उजव्या हाताने बाजूला उलट्या दिशेने आणि दुसरा भाग डाव्या हाताने बाजूला सीध्या दिशेने फेकून देईल. मागे वळून न पाहता मंडळी, हे लिंबू फेकल्यानंतर मागे वळून न पाहता आणि थेट घरी यायचं आहे. बघा, त्यानंतर शुद्धीकरण. घरी आल्यावर लगेचच संपूर्ण अंगाला गंगाजलाने शिंपडून अंघोळ करा किंवा स्वतःला शुद्धीकरण करा, जसे की गोमूत्र असेल, गंगाजल असेल. पण सोप्पं भाषेत सांगायचं झालं तर अशा क्रिया केल्यानंतर आपल्याला स्नानच करणं योग्य असतं. हा उपाय तुमच्यावर सक्रिय असलेल्या सर्व बंधनातून मुक्ती करेल आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीचा आणि यशाचा खरा आनंद घेऊ शकाल. या उपायावर मंडळी पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही सलग 21 दिवस किंवा 1 महिना कार्य करा. हा उपाय तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही करू शकता, ज्यामुळे संपूर्ण घर नकारात्मकतेपासून मुक्त होईल. तर बघा माझ्या बहिणी भावांनो, कुंभ राशींनो, आता तुम्हाला तुमच्या सुखाचे आणि अडथळ्याचे मूळ कारण समजले आहे. त्यासोबतच तुमच्यावर असलेले सर्व तांत्रिक बंधन आणि वाईट नजरेचे जे साये होते मंडळी, ते तोडण्याचा महा उपाय तुम्ही जाणून घेतलेला आहे. आता भीती सोडा आणि जागे व्हा. या क्षणापासून तुमच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू होत आहे. महादेवांच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने, शनिदेवाच्या कृपेने या व्यक्तीने तुमचे नशीब बांधले होते, त्याचे कर्म आता त्याच्यावर उलटणार आहेत. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या वास्तविक सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी बनवला आहे.
आता बघा मंडळी, उठा, दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या नशिबावर आलेले प्रत्येक काळोख दूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून इतरांनाही मदत होईल, त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ लिहायला विसरू नका. आणि अशाच सकारात्मक व अचूक भविष्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मंडळी, व्हिडिओमध्ये काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.